दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेतून 6 खासदार फुटल्यानंतर संजय राऊतांनी अक्षरशः शिव्यांचा भडीमार केलाय। संजय राऊतांना उत्तर देताना काही सत्ताधारी नेत्यांनी सुद्धा शिवराळ भाषेचा वापर केलाय। पाहुयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटल्यानंतर संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली। पण ही टीका करताना राऊतांनी शिवराळ भाषेचा वापर केला। फुटलेल्या खासदारांबद्दल बोलताना राऊतांनी शिवी हासडली। त्यावर सत्ताधाऱ्यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं। खासदार का आमदार का येतात आणि जातात। आज आम्ही खासदारात उद्या नसू, पण या पक्षाने आम्हाला आतापर्यंत जे दिलेलं आहे ना ते आम्हाला विसरता येणार नाही। बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना। उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं। हे साले लोक कोण जात आहेत हे नाही, डोंट कट, हे कट मत करना। ये लोग जो है बेईमान लोग है, ये बेईमान है और बेईमानी उनके खून में है। तर त्यांचं बोलणं कायम असतं। त्या आम्ही ज्यावेळेस गेलो होतो तर 40 रेडे गेले होते म्हणून ते म्हणले होते की मुंबईत पाय ठेवून दाखवा। आम्ही मुंबईतनं तिकडनं आलो होतो, त्यांनी सांगितलं त्या एरियाने एक प्रकारे शिवीगाळ देखील करताय। त्यांना शिव्या देता येतात, पण आमच्या आता शिव्या त्यांना समजणार पण नाही। इतक्या वेगळ्या शिव्या आहे आमच्या ऐराणीमधल्या। एक दिवशी त्यांना मी देईल तेव्हा लक्षात येईल। ठाकरेंच्या शिवसेनेनं आज संसदीय दलाची बैठक बोलावली होती। या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते। त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सुद्धा राऊतांनी शिवराळ भाषा वापरली। आंदोलन होतात, विरोध केला। काय ठेवायचंय, आंदोलन होतात, ते शब्द काढायचा नाही। एक डरपोक हिंमत असलं या ना मतदारसंघात। कालपर्यंत जसे आमच्याकडे असताना एकटे फिरत होतात ना तसे फिरा। आता एकनाथ शिंदे त्यांना बॉडीगार्ड देईल, बरोबर आहे। मग त्यांना पुढे 2 पोलीसच्या गाड्या, मागे 2 पोलीसच्या गाड्या आणि ते मिलिटरीच्या वेशातले सीआरपीएफचे लोक असतात ना ते ते वगैरे त्यांना देतील आणि जणू काय युद्ध करून शौर्य पदक मिळवून आले अशा तऱ्हेने फिरतील। हे कळले का बरं का? हे गद्दार लोक आम्हाला सांगणार। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी विचारांना घेऊन पक्ष स्थापन केला होता, हिंदुत्ववादाला घेऊन पक्ष स्थापन केला होता ना। तुमच्याकडे हिंदुत्व उरलंय। संजय राऊतांच्याच भाषेत सांगायचं झालं तर संजय राऊतांकडे आता गांधीत्व उरलेलं आहे। त्या गांधीत्वाची चिंतन संजय राऊतांना करावं, कारण त्यांना तीच भाषा शोभते। संजय राऊतांना ज्या शब्दात शिवीगाळ करावी लागते तेच आता संजय राऊतांकडे उरलेलं आहे। संजय राऊतांची भाषा ऐकून शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के संतापले। तुमच्यापेक्षा जास्त तिखट शब्द आम्हाला बोलता येतात असं प्रत्युत्तर म्हस्केंनी दिलं। आता हे जे बदमाश लोक आहेत यांना असं वाटतं की त्यांनी फार मोठा तीर मारलेला आहे। हा तीर त्यांचा आता पार्श्वभागात जाईल। या ना, हिंमत असेल तर या आम्हाला आडवे येऊन बघा। आडवे येऊन बघा कशी खोलून ठेवतो तुमची ती। संजय राऊतांचं संतुलन खराब झाल्यानं ते शिवीगाळ करतायत असं गिरीश महाजन म्हणाले। यावरही संजय राऊत संतापले। आता त्याचा एक थोडा तोल गेलेला आहे मला वाटतं, कारण ते आता ते सगळं बघून त्यांचं संतुलन खराब झालेलं आहे मला असं वाटतंय। त्या पद्धतीने ते शिवीगाळ करतायत, बोलतायत। ही कुठली संसदीय भाषा नाही, म्हणजे असं बोलायलाच नको, पण ते त्या भाषेमध्ये बोलतायत। नाही, मी तेच सांगतो आता त्यांच्याकडे राहायला कोणी तयार नाही। पुढे काही दिवसांनी तुम्ही अजून बघा त्यांची काय परिस्थिती होते म्हणून, तिथे काही दिसणार नाही। भरकटलेल्या जहाजासारखी परिस्थिती आता शिवसेना उभाटाची झालेली आहे। आताच मी त्या कोणते तुमचे एक मंत्री आहेत, लोक त्यांना बायले म्हणतात, गिरीश महाजन। माझ्याकडे एक दिवस ईडी आणि सीबीआय आली ना, सगळ्यात आधी गिरीश महाजनला फोडून दाखवतो। एक दिवस नाही, अर्धा तास जरी ईडी सीबीआय माझ्याकडे आली तर सगळ्यात आधी गिरीश महाजनला मी नाही फोडून दाखवला तर बघा। आणि परत सांगतो, अर्धा तास ईडी सीबीआय आणि पोलीस द्या, गिरीश महाजन पहिला फुटेल। गिरीश महाजन ही व्यक्ती पहिली फुटेल। ईडी सीबीआय एक दिवस ताब्यात द्या, मग मी फोडून काढतो असं बोलले। ताब्यात घ्यायला केंद्र शासन यावं लागेल ना, उद्धवजी पंतप्रधान व्हावे लागतील। ते तुम्ही त्यांना करा आणि ताब्यात घ्या, मग फोडा आम्हाला।
बरोबर आहे. त्यांचा राग या सगळ्या याच्यात तुमच्यावर दिसतोय, खास करून या सगळ्या ऑपरेशन टायगरच्या दरम्यान. नाही, टायगरचा ऑपरेशनचा माझा काही संबंध नाही खरं म्हणजे. ते फक्त मोडले होते की आता आम्ही एकेकाला फोडून काढू, आणि म्हणून मी म्हटलं की बाबा फोडायला मागे माणसं तर पाहिजे ना. ते पहिले दिवस गेले, माननीय बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेला ते नुसते बोलले तरी महाराष्ट्र हलायचा. आता हे बोललं की काय होतं तुम्हाला माहीत आहे, लोकच निघून जात आहेत. आमच्याकडे काय राहिलं आहे? गिरीश महाजन हा पोलिसांचा ताफा बाजूला ठेवूया, पोलीस बाजूला करून या, मग राडा काय असतो बरं का, राडा घेऊन या ना, तुमची फौज घेऊन या, आम्ही आमची फौज आणतो. नाही, मला काय सगळं, मला बंदोबस्त नाहीच आहे. मला कुठली वाय सिक्युरिटी नाही आहे, झेड सिक्युरिटी नाही आहे. मी बिना सिक्युरिटीचा माणूस आहे. माझ्यावर फक्त एकच कॉन्स्टेबल असतो 35 वर्षापासून. देशाच्या राजकारणाचा गोलपिठा झालाय अशी जहरी टीका संजय राऊतांनी केली. यावर शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारेंनी रानबाजार वेब सिरीजची आठवण करून दिली. बघा, महाराष्ट्राचा गोलपिटा झाला हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. देशाच्या राजकारणाचा गोलपिटा झाला आणि त्याचं केंद्र महाराष्ट्र आहे हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. जो पेजेला दही त्याच्या शेजेवर जातात, ही जर प्रवृत्ती महाराष्ट्रात वाढत राहिली तर एक महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्या परंपरेचा गोलपिठा झालेला आहे आणि ते करण्यामागे भारतीय जनता पक्षाचं योगदान आहे. कुठली भाषा वापरताय तुम्ही? गोलपिठा? अरे 2019 ची तुमची अवस्था बघून ना मला रानबझार नावाची वेब सिरीज आठवली. गळ्यात महायुतीचं मंगळसूत्र बांधून मग तुम्ही काँग्रेस आणि एनसीपीला का बरं डोळा मारत होता? संजय राऊतजी, तुमची मानसिकता बघा. मारपीट हे महाराष्ट्राची संस्कृती, सभ्यता नाही. आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदेची लोकप्रियता आहे आणि दर दिवशी पक्ष प्रवेश असतो. आता आम्हाला तुम्हाला एक सल्ला द्यायचा आहे. मानसिक संतुलन साठी ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये जगा आहे. नक्कीच तुम्ही तुमचा इलाज करा. शिवीगाळ करणं ही संजय राऊतांची संस्कृती असल्याची टीका भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवेंनी केली आहे. त्यावर राऊतांनी दानवेंना शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्याची आठवण करून दिली. असं ती त्यांची संस्कृती आहे, ही पहिली वेळ नाही आहे त्यांची. अनेक वेळेस अशा प्रकारच्या भाषेचा उपयोग त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना अशा प्रकारचे दिवस आलेले. कदाचित संजय राऊताची भाषा जर चांगली असती तर आज जी उद्धव ठाकरेवर पाळी आली ती आली नसती. ते रावसाहेब दानवे म्हणत होते, काय संजय राऊत, रावसाहेब दानवे काय संजय राऊत भाषा वापरतात, मला कोणतं सांगितलं? जे रावसाहेब दानवे शेतकऱ्यांना साले, चोर, लफंगे, दरोडेखोर म्हणतात, ती कोणती भाषा? तर संजय राऊतांवर टीका करताना भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींबद्दलही आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. ठाकरे यांनी हे देखील सांगितलं होतं की माझा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधण्यापेक्षा माझं दुकान बंद करेल. संजय राऊत, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे हे विचार तुम्ही आत्मसात करणार आहेत का? बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व तुम्ही आत्मसात करणार आहेत का? तुम्ही ज्या राहुल गांधींच्या मांडीला लावून बसतायत, ज्या सोनिया गांधींचं लुगडं धुतायत, हे बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या विचारामध्ये किंवा शिवसेनेमध्ये सांगितलं नव्हतं. किमान त्याचा तरी विचार करा. भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेनेबद्दल खासदार संजयजी राऊत यांच्याबद्दल बोलताना नाहक सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांच्याबद्दल टीका करणारे शब्द वापरले, अपमान करणारे शब्द वापरले. सोनियाजी गांधी यांची लुगडी संजय राऊत धुतात किंवा राहुलजी गांधी यांनी डील केली, ही विधाने नवनाथ बन यांनी करताना 10 वेळा विचार करावा. नांदेडमध्ये जाऊन देवेंद्रजी फडणवीस यांनी अशोक चव्हाण हे लीडर नसून डीलर आहेत अशी टीका केली होती. त्याच डीलर असलेल्या अशोक चव्हाणांना स्वतःच्या पक्षात पावन करून घेताना देवेंद्रजींनी किती कोटीची डील केली, नवनाथ बन यांनी सांगावं. एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारण्यांना सुसंस्कृत मानलं जायचं, पण सध्याच्या काही नेत्यांना त्या सुसंस्कृतपणाचा गंधही उरलेला नाही. या नेत्यांनी महाराष्ट्राचं राजकारण शिवराळ करून सोडलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.